जनवाड येथील मुख्य 2 रस्ता कामांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या रस्ता कामांसाठी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 1,40,00,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। सदर रस्त्यांमध्ये जनवाडपासून सदलगा बोरगाव या मुख्य रस्ता कामासाठी 60 लाख रुपये, तर जनवाड चांदपीर ते निपाणी इचलकरंजी मुख्य रस्ता कामासाठी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत। खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या उपस्थितीत रस्ता कामांचे उद्घाटन करण्यात आले। जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला। खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, जनवाड गावातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण होण्याची गरज होती। जनवाड गाव आदर्श बनविण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी राबवित आहोत। जनवाड येथील नवीन शाळा खोल्यांना मंजुरी, बिरदेव मंदिरावर शिखर बांधकाम, पाणंद रस्ता कामांना मंजुरी यासह विविध विकास कामे राबविणार असल्याचे सांगितले। आदर्श ग्रामाला खास म्हणून 1,40,00,000 रुपये दिलेला आहे। किती झालं काय? आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतलेलं त्यांनी बेळगावमध्ये आहेत की दिल्लीमध्ये आहेत मला माहिती नाही। खरं ह्या सदलगा मतदारसंघ गणेश हुक्केरीच्या ताब्यात असल्यामुळं 1,40,00,000 आम्ही आज काम इथं सुरुवात करत आहे आणि ऑलरेडी या गावामध्ये काम फार झालेलं आहे। जनवाड टू बोरगाव इचलकरंजी रोड केलेला आहे। जनवाड टू ते हे आमचं जैन समुदाय जैन कोडी होऊन ते रस्ता ग्राम कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीने स्वतः तिथं डेव्हलपमेंट स्टेट गव्हर्नमेंटनं कर्नाटक सरकारच त्याला काय काय कामं पाहिजे ते त्यांनी त्यांच्या मुळाच आता पुढं होणार आहे। कळालं ना? आता हे पुढं आता आदर्श ग्राम सुधारणा MP लोकांना तिथं पैसे देईनात म्हणून आता गव्हर्नमेंट सरकार काँग्रेस सरकार आज पेपर वाचला असेल तुम्ही, आज पेपरमध्ये न्यूज आहे बघा ते की आम्ही आदर्श ग्राम आम्ही तिथं सुधारणा करतो म्हणून आज स्टेट RDPR कडनं आमचे RDPR मिनिस्टर HK यावेळी हाल शुगरचे संचालक बाबण्णा खोत, दत्त कारखान्याचे संचालक श्रीनिक पाटील, शेमणीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष दीपक खोत, जनवाड ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मोकाशी, ज्योतिबा मोकाशी, सुरेश खोत, सिद्धू मोकाशी, धोंडीराम पाटील, कृष्णगौडा पाटील, PM केरुरे, आप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, पप्पू पाटील, सदाशिव पाटील, पिरगोंडा चौगुले यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते।